ऑडिओ आहे का व्यवस्थित? येस सर, येस. होय होय. ओके. माझा इथला साऊंड कमी केलेला मी. ठीक आहे. डिसिजन मेकिंग मीटिंग. प्रियांका आंबेकर खूप दिवसातून आलेले दिसतात आहे. अच्छा. वसंत मस्के कितवी मीटिंग आहे ही? वसंत मस्के सर अनम्यूट. अनम्यूट नाही झालेलं. बोला. मीटिंग आहे सर. हा, फोर्थ मीटिंग आहे, चौथी मीटिंग आहे म्हणलो. नॉनव्हेजचं हॉटेल कुठे स्टार्ट चांगलं करा आहे? मीटिंग. नॉनव्हेज नॉनव्हेज हॅलो सर. नॉनव्हेज कुठं मला कोण आहे ते नॉनव्हेज सांगते. ठीक आहे. स्टार्ट करा मीटिंग. हा ते नॉनव्हेज कुठे ते व्हेज आहे. ओ वाले व्हेज आणि नॉनव्हेज म्यूट करा. हा वाले ठीक आहे. स्टार्ट करा. मस्के सर 5 प्रिन्सिपल. सर 5 प्रिन्सिपल सांगा आपल्या फॅमिलीची. प्रामाणिकपणा, हा. साधेपणा, सहकारी वृत्ती, हा. स्वातंत्र्य वृत्ती, स्वातंत्र्य वृत्ती असते का? स्वातंत्र्य हा. आणि आनंदीपणा. अच्छा. स्वातंत्र्य वृत्ती नसते, स्वातंत्र्य मिळतं. ओके. हो सर. प्रामाणिकपणा ही वृत्ती होऊ शकते. वृत्ती या शब्दाचा अर्थ काय? कोण सांगू शकतं? वृत्ती ह्या शब्दाचा अर्थ काय? कारण डिसिजन घेताना वृत्ती फार महत्वाची असतात. ॲबिलिटीज कमी असल्या तरी चालेल, म्हणजे तुमची क्षमता कमी असली तरी चालेल, पण वृत्ती फार महत्वाची असते. टेंडन्सीज बोलतो आपण त्याला, आणि टेंडन्सीवरती तुम्हाला यश मिळतं. जर तुमची वृत्ती चांगली असेल टेंडन्सी, तर तुम्हाला चांगलं यश मिळतं असं बोलतात. मग वृत्ती म्हणजे काय? तर आपण जे देतो लोकांना ते मग वाईट पण देता ना. सकारात्मकता. मग ते पण येतं ना, चांगलं वाईट दोन्ही. जसं आपण एक देतो गोष्ट तसं लक्षात आपल्याला ठेवा नेहमी, शब्दों पे आकर रुको. शब्दात अर्थ छिपलेला असतो. शब्दों में अर्थ छिपा रहता है. अरे आपण चौथीला शिकलोय वृत्त. बोल. हा तर तेच म्हटलं, जे आपण देतो ते येतं ना आपल्याकडे. हा. वृत्ती म्हणजे काय? तर असं सर्कल हा. त्याला टेंडन्सी बोलतो आपण. स्वभाव ह्या माणसाचा हा असाच असणार आहे. वृत्ती चांगली असणं गरजेचं असतं. तुमच्याकडे क्षमता कमी असली तरी चालेल. म्हणजे समजा तुमच्याकडे पैसे नाहीयेत जास्त, पण तुमची वृत्ती आहे मदत करण्याची, तर तुम्ही थोडे पैसे असून पण दुसऱ्यांना मदत करू शकता. पण तुमची वृत्ती घाण असेल, तुम्ही कवडी चुंबक असाल, कंजूस असाल, तुमच्याकडे करोडो रुपये असून मग काही जण दुसऱ्यांना मदत करत नाही. हा फरक आहे. ओके. आणि वृत्तींच्या ज्या क्वालिटीज आहेत त्या वरवर जातात, त्यावेळेला तुम्हाला निर्णय क्षमतेमध्ये फरक जाणवतो. महत्वाकांक्षेची पातळी जशी उच्च पातळीवर जाते, तसे तुमची निर्णय क्षमतेची पातळी वाढते. महत्वाकांक्षेच्या पातळ्या मी सांगितलेल्या मागे कोण सांगू शकतं का? बरं, महत्वाकांक्षा म्हणजे काय? कोण सांगू शकतं का? खूप जण इथे नो युअर ब्लूप्रिंट बघितलेले पण आलेले आहेत. महत्वाकांक्षा शब्द में अर्थ छिपा रहता है. सौरभ सचिव कुठे? महत्वाची इच्छा. हा, मिलिंद सर बोला. महत्वाची इच्छा. हा, महत्वाकांक्षा म्हणजे महत्वाची इच्छा किंवा आकांक्षा. 5 प्रकारच्या महत्वाकांक्षा असतात. पहिली, माणसाच्या मूलभूत गरजा कुठल्या? अन्न, हवा, पाणी.
कुठलं हम्म. अजून अन्न वस्त्र निवारा. हा माणसाच्या बेसिक गरजा हे जनरलाइज स्टेटमेंट तुम्ही सांगताय मला. अन्न वस्त्र निवारा माणसाच्या मूलभूत गरजा कुठल्या आहेत बघा नक्की नीट. अन्न हवा पाणी हालचाल काम वासना आणि झोप. लिहून घ्या. अन्न हवा पाणी हालचाल काम वासना आणि झोप. नंतर निवारा संरक्षण दुसरी लिहून घ्या. पहिले अन्न हवा पाणी हालचाल काम वासना आणि झोप ह्या जर फुलफिल नाही झाल्या तर निवाऱ्याची चिंता नाही करत लोक. ओके. अन्न नाही मिळालं तर रस्त्यात झोपतील फुटपाथवर झोपतील. पण अन्न हवा पाणी हालचाल काम वासना आणि झोप ह्या मूलभूत गरजा आहेत. आपण खूप वेळेला जनरलाइज स्टेटमेंट कडे जातो. अन्न वस्त्र निवारा असं नाहीये ते. ओके. नंतर काय नंतरची कुठली क्वालिटी हे सांगितली मी महत्वाकांक्षेची पातळी. दुसरी महत्वाकांक्षेची पातळी कुठली सांगितली मी. निवारा आणि संरक्षण. निवारा संरक्षण लिहिलं. तिसरी आहे प्रेम आपुलकी सहचर्य. बघा हा आता जशा ह्या सॅटिस्फाय होतात पातळ्या तसं आपण बोलतो की हा माणूस सुखी आहे किंवा हे आहे वगैरे सगळं असं आहे. ओके. तिसरी पातळी आहे प्रेम आपुलकी सहचर्य. चौथी काय पाहिजे असतं बघा. तुमच्याकडे अन्न हवा पाणी हालचाल काम वासना झोप आली निवारा संरक्षण आलं प्रेम आपुलकी सहचर्य मिळालं की तुम्हाला काय पाहिजे असतं. हा सर्व जीवनाचा सार सांगतो मी तुम्हाला. काय पाहिजे असतं माणसाला. आनंद मान. ज्याच्यासाठी सर्व पॉलिटिकल लीडर्स पैसा. राजकारण करतात. हा पैसा. सत्ता प्रतिष्ठा मान सन्मान पैसा. प्रतिष्ठा मान सन्मान पैसा चौथी पातळी आहे. नाहीतर बघा तुम्ही भूक जर लागली तर तुम्ही पैशाकडे लक्ष देत नाही. तुमच्या निवाऱ्याकडे लक्ष नसतं. प्रेम आपुलकी सरचे भाड में जाओ दुनिया. ओके. हे ज्या वेळेला तुम्हाला कळेल ना त्यावेळेला तुम्हाला दुसऱ्या माणसाची सायकोलॉजी पण तुम्ही ओळखू शकाल की दुसरा कुठल्या महत्वाकांक्षेच्या पातळीवर जगतोय. प्राणी लोक पहिल्या पातळीवर जगतात. अन्न हवा पाणी हालचाल काम वासना झोप. त्याच्या नंतरची निवारा संरक्षणची त्यातल्या त्यात चांगले प्राणी वाघ गुहा वगैरे बनवणे है ना पक्षी घरटं बांधणं संरक्षण निवारा. तिसरी पातळी आहे प्रेम आपुलकी सहचर्य. ही प्राण्यांमध्ये कमी असते आपल्याला वाटतं पण ते रॉंग आहे. प्राण्यांमध्ये प्रेम आपुलकी सहचर्य जास्त आहे आपल्यापेक्षा म्हणून त्यांच्याकडे पोलीस नाही आहेत तरी पण व्यवस्थित आहेत. त्यांच्याकडे हे नाहीये सिग्नल नसतात तरी पण ते व्यवस्थित जातात बघा जंगलातनं. प्रमाणापेक्षा जास्त ते हे नाही करत साठा करत नाहीत. आणि आपण काय बोलतो काय प्राण्यासारखा जगतोयस. आपण शिव्या देतो. तू गाढव आहेस. गाढव किती चांगला प्राणी उकिरड्यावर जगतो. इमान इतबारे सेवा करतो मालकाची. 11 ते 5 घड्याळाकडे बघत नाही है ना. 10 वाजता मीटिंग असेल तर 10 वाजेपर्यंत तो जागेल 12 वाजेपर्यंत. झोपणार पण नाही आपल्यासारखा जीवन आहे की नाही. खूपशा जणांना असं वाटतं 10 वाजता मीटिंग आहे मग मी काय करू. झोपून तरी काय दिवे लावताय तुम्ही. ओके. 60-70 वर्षाचं आयुष्य आहे. रात्रीचा दिवस केलाय खूपशा जणांनी म्हणून त्यांना यश मिळालं. प्रतिष्ठा मान सन्मान पैसा यश. पाचवी कुठली असेल सांगा. पाचवी प्रेम सर प्रेम आलं. प्रेम आपुलकी सहचर्य. प्रेम आपुलकी येस येस आलं सर. शांतता. आध्यात्मिक पातळी सर. हा काय असतं अध्यात्म म्हणजे भानगड. सौरभ सचिव सांगा जरा आम्हाला डिस्क्राईब करा.
शांतता कोणतरी म्हणा मनाची शांतता. म्हणजे अध्यात्म. स्पिरिच्युअलिटी. हा हा कोणतरी बोललं, बरोबर बोललं. कोण? स्पिरिच्युअलिटी सर. हा, तुम्ही इंग्लिश मिडियमचे आहात का? नाही ना, असं नाही काय आध्यात्मिकतेवर ट्रान्सलेशन करून सांगताय व्हय वाडवेकर मला तुम्ही? आध्यात्मिकता म्हणजे स्पिरिच्युअलिटी. मी अर्थ विचारलाय, ट्रान्सलेशन करून समानार्थी शब्द सांगताय काय? गाळ्याला जागा भरान जोडायला हवा. ठेवलेला तिकडे. चौथी पातळी आहे सेल्फ रिअलायझेशन. लिहा. सेल्फ रिअलायझेशन इज अ एज्युकेशन. आता गंमत बघा, खूपशी लोक फसतात कुठे बघा. कोण सांगू शकतं की ह्या पातळ्या मी डिस्क्राईब केल्या तुम्हाला, तर चूक कुठे होते माणसाची? कोण सांगू शकता? बरेचदा सर माणूस या ज्या पातळीवर आहे हा त्याच्यामध्ये जास्त अटकून राहतो हा आणि त्याला असं वाटतं की ह्या सगळ्या आपल्या जर समजा पूर्ण नाही झालं तर आपण वर जाऊ शकत नाही. पण काही लोक असे असतात की याच्यातली एखादी पातळी त्यांची पूर्ण नाही झाली तरी वरच्या पातळीवर जाऊ शकतात. कुठल्या पातळीपासून सुरुवात केली पाहिजे? पहिली तर पातळी असतेच आपली, पहिली दुसरी जी आहे ती पातळी असतेच. पण बहुतेक वेळा ही जी सत्ता प्रतिष्ठा मान सन्मानाची पातळी आहे याच्यावर बरेच लोक तिथेच अटकतात, तिथेच थांबून अडकून राहतात तिथे, अडकून राहतात. त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊ शकत नाही. आता नीट लक्षपूर्वक आहे का? ह्या पहिल्या 4 पातळ्या आहेत ना, ह्या सावलीसारख्या आहेत. डायरेक्ट शेवटच्या पातळीवरून जर सुरुवात केली, सेल्फ रिअलायझेशन इज एज्युकेशन, तर ह्या सर्व बाकीच्या गोष्टी सावलीसारख्या पाठीमागे येतात आपल्या. पण आपण चुकतो कुठे? आपल्याला काय वाटतं, ते डोक्यात घुसवलंय ना आपल्याला, स्कूली फीडिंग, स्टेप बाय स्टेप जावा. सौ सुनार की एक लोहार की. शेवटपासून सुरुवात करा, बाकी सगळ्या गोष्टी परत येतील तुमच्याकडे. सूरज की तरफ मुंह कीजिए, छाव अपने आप पीछे आएगी. ग्रेट टाईप करा. आपण जे धडपडतो है ना, आपण एक एक स्टेप बाय स्टेप असं करायला जातो. बेदुरकर सर, सेल्फ रिअलायझेशन झालं, तुम्हाला सेल्फ ऍक्च्युअलायझेशन झालं, ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक येतील येस, है ना. बरोबर. आणि तुमच्या डिसिजनच्या पातळ्या पण इकडे वाढतील. येस. डिसिजनच्या 4 पातळ्या मी सांगितलेल्या, कोणाला आठवतंय का? निर्णय कसे घ्यावे, बघितलं का कोणी कोर्स तो कम्प्लीट काय? तर मी सांगू, हा सांगा. 3 पातळ्या वैचारिक, सांगा. हा वैचारिक, हा भावनिक आंबेडकर. आणि हा आध्यात्मिक. हा 3 पातळ्या. नैतिक राहिलं. नैतिक 4 झाल्या एवढंच. है ना. पहिली कुठली आहे पातळी? सर्वात पहिली पातळी कुठली? भावनिक है ना. अन्न, हवा, पाणी, हालचाल, काम, वासना, झोप. ओके. नंतर कुठली आहे? वैचारिक पातळी. थोडासा विचार करायला लागला माणूस, निवारा, संरक्षण वगैरेची चिंता करायला लागला. प्रेम, आपुलकी, सहचर्य. ओके. नंतर कुठली पातळी आहे? नैतिकतेची. प्रतिष्ठा, मान, सन्मान. पण आता सत्तेच्या हव्यासापोटी नैतिकता नष्ट झाली सत्ताकारणामधली पण, त्यामुळे तिथे पण गजबजपुरी निर्माण झाली. आणि शेवटची पातळी कुठली? लास्ट लेवल, त्याला सेल्फ रिअलायझेशन लेवल आपण म्हणतो. आता नीट लक्षपूर्वक आहे का? इकडच्या 5 पातळ्या, इकडच्या 4 पातळ्या जर तुम्हाला व्यवस्थित समजल्या, तर तुमचे निर्णय कुठल्या पातळीवरती आहेत हे तुम्हाला कळतं. बघा मी काय बोलतो. भावनिक पातळीवर घेतलेले निर्णय हे नेहमी पश्चाताप देतात. जसं प्रेमापोटी घेतलेले निर्णय, हव्यासापोटी घेतलेले निर्णय, लाड करतो मुलांचा त्यापोटी घेतलेले निर्णय. ओके. हे भावनिक पातळी. रागामध्ये घेतलेले निर्णय, क्रोधामध्ये घेतलेले निर्णय. अजून कशामध्ये येणार भावना? अजून कुठल्याच भावना? लालच मध्ये येऊन घेतलेले निर्णय.
दुःखामध्ये घेतलेले दुःखामध्ये, व्हेरी निर्णय. गुड, बरोबर आहे. दुःखामध्ये घेतलेले निर्णय. लालच, नेटवर्क मार्केटिंग, करोड 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 रुपये, है ना? दुःखामध्ये. नवरस आपण म्हणू शकतो का त्यांना? नवरस, हा नवरस, काम, क्रोध, आनंद, दुःख, नवरस असं त्यांना म्हणू शकतो का? नवरसांमध्ये घेतलेले वेगवेगळे निर्णय असं त्याला हा म्हणू शकतो. कुठले आहेत नवरस सांगा जरा. काम, क्रोध, मद, मत्सर, हे षड्रिपू आहेत 6. नवरस वेगळे आणि षड्रिपू वेगळे. सौरभ सचिव. हो मिक्स झाले माझे. मिक्स, 9 रस मिक्स झाले तुमचे. ठीक आहे, ओके. पण बरोबर आहात तुम्ही की भावनिक पातळीवरती निर्णय घेऊ नये सहसा. हा कधी कधी घ्यावे, कधी कधी आपण मुलांचा लाड करतो, पण जो बाप प्रत्येक लाडात मध्ये पाहिजे त्या गोष्टी देतो. मुलांनी 11वीला गेला आणि लगेच मला बाईक पाहिजे आहे, बापाने लगेच 80,000चा चेक फाडून दिला, दुसऱ्या दिवशी पोरग तंगड तोडून आलं, काय उपयोग आहे त्याचा? काय उपयोग आहे? हे समजलं का कोणाला मी काय बोलतोय ते? मग आता काय करणार नार्वेकर तुम्ही हे समजल्यानंतर? सर मला ते सहचेव काय ना ते नाही समजलं. सहजीव, म्हणजे सहचारी. प्रेम, आपुलकी आणि ते काय आहे सहचार्य. तिसरं? सहचर्य हो. सहचर्य म्हणजे प्रेम, आपुलकी, सहकार्य बोलतो ना, सहचर्य, सगळ्यांबरोबर राहणे. अच्छा, हा हा, सहचर्य, ठीक आहे. समाजशील प्राणी बोलतो ना आपण. हा हा, पण जर भूक लागली ना तर समाजावर भाडमे, काही त्याची चिंता करत नाही आपण. म्हणून मी सांगतो ना नेहमी, लोक काय म्हणतील, लोक जाऊ द्या खड्ड्यात, कारण लोकांची चिंता करेपर्यंत तुमच्या पोटापाण्याची इथे बॉम्ब होणार. म्हणून बोलतात ना संत महात्मे, पण आधी पोटोबा मग विठोबा. तुम्ही सॅटिस्फाय राहा, तुम्ही पैसे कमवा आणि मग करा बाकीच्या गोष्टी. ओके. 4 निर्णय क्षमतेच्या पातळ्या. आणि आता गंमत बघा. आता या आपल्या कोर्सकडे 4 सेंटर सांगा. ब्रेन फंक्शनिंग फॉर्म्युला, ISF. ओके. I फॉर इंटेलेक्च्युअल बुद्धी. इंटेलेक्च्युअल. काय कॅरेक्टरिस्टिक त्याची? सत्व. ऍज इट इज. ॲज इट इज, म्हणजे जे सत्य आहे ते. तिथे भावनेचा लवलेश नसतो बघा, भावनेचा लवलेश नसतो तिथे. ही कुठली पातळी झाली डिसिजनची? लास्ट लेवल. बघा तुम्ही ग्राफ काढा तुमच्या वहीमध्ये, पुन्हा कधी ऐकायला मिळणार नाही ह्या गोष्टी. या अचानक आल्यात माझ्या आज गोष्टी. हे मॅथ्स आहे, कॅल्क्युलेशन आहे, हे सगळं मॅथमॅटिक्स आहे. मला कळलं, जीवन कळतं तिथे. ते जीवन कळायला फारसं डोकं लागत नाही, कारण फारसं डोकं लावायची गरज असते जीवन जगताना, तर देवाने जन्मालाच घातलं नसतं आपल्याला. ते आपण डोकं लावून ना आहे ते चांगलं दिलेलं जीवन बिघडून टाकलेलं आहे. आय सेंटर, इमोशन्स, भावनिक पातळी निर्णय, ई सेंटर. ओके. नंतर कुठलं सेंटर आहे? यस. यस सेंटर पॉवरफुल सेंटर असतं. त्यामध्ये काय काय येतं? हा, व्यसन, हा, वासना, आणि आळस असतो. आळस, आळस, आणि सर्वात महत्वाचा तमस. फॅक्टर कुठला? तमस. सर्वात महत्वाचा फॅक्टर कुठला? एनर्जी. लत, सेक्स किंवा झोप. सेक्स, काम, वासना. सर्वात मोठं ह्याच्यामध्ये जर अडकला तुम्ही त्या गोष्टीमध्ये, ती गोष्ट वाईट नाहीये, पण त्यामध्ये खूपशी जण अडकून बसले आणि त्याच्या पुढे काहीच विचार करत नाही माणूस. भावनिक पातळी, अन्न, हवा, पाणी, हालचाल, काम, वासना आणि झोप.
आणि याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचा आपण स्टडी पण करत नाही व्यवस्थित. त्यामुळे लोक खूपशी वाहवत चालले, आपली मुलं पण वाहवत चालले. त्यांच्या हातात मोबाईल आला, ते पॉर्न बघायला ऍडिक्ट झाले, मग लत लागली, त्यांचा येस सेंटर पॉवरफुल झाला. बघा, येस सेंटर पॉवरफुल झाला की भावनिक जो ई सेंटर आहे त्याला तो बरोबर घेतो आणि आय सेंटरवरती ताबा मिळवतो आणि लाईफ डिस्ट्रॉय होतं. सर कोणीतरी झोपलंय सर. सर आवाज खूप येतोय मध्ये मध्ये. थांबा, मी आता सगळ्यांना घोरतोय, म्यूट करतो. कोण घोरतं बरं हे असं? कोण आहे हा घोरणारा प्राणी? ठीक आहे, असू द्या. आम्ही बघतो. घोरत नाही तो, फक्त राजेश पवार तुमचं काहीतरी भानगड चालू करा. राजेश पवार तुमचं जर काय तिथून आवाज येतोय काय? राजेश पवार, हा तिथून का? हा काहीतरी खरखर आवाज येतो, घोरण्याचा नाही आवाज, तो खरखर असेल तो. ठीक आहे. हा, कुठे होतो मी? एस एस सेंटर काम वासना झोप हा. हालचाल. येस सेंटरला जर काबूत आणायचं असेल तर काय केलं पाहिजे? मी सांगितलेलं मागच्या मीटिंग मध्ये काय. येस सेंटरला आपल्याला व्यवस्थित करायचं आणि ई सेंटरला. बरं, हे कोणी करणं गरजेचं आहे? तुम्ही बघितलं नाही ब्रेन फंक्शनिंग फॉर्म्युला नीट? हे नोकर आहेत. एम सर. एम काहीच करत नाही, तो न्यूट्रल आहे, तो फक्त कॅल्क्युलेशन करतो. आय ई, सेंटर ई. हा, आय सेंटरने काय करायचं? म्हणजे हा नाही तर तो वाडवेकर काय बाण मारताय का तुम्ही? नाही सर, आय सेंटर. आता दोन तर इथं आहेत, एक एम सेंटर केला की उरला कुठला आहे? हा, ठीक आहे. लॉटरी जास्त खेळता तुम्ही वाटतंय ना, का चक्र खेळता? ठीक आहे. आय सेंटर बघा, ई सेंटर आणि एस सेंटर हे एक उदाहरण दिलेलं आहे मी तुम्हाला तिथे. त्या नीट बघा आज गेल्यानंतर ब्रेन फंक्शनिंग फॉर्म्युला, की ज्या वेळेला कामगार ऑफिसमधले किंवा सब ऑर्डिनेट डोक्यावर बसतात मालकाच्या, तेव्हा आय हा कमकुवत असतो. मग त्यांनी काय करणं गरजेचं आहे आता ई आणि एस ला आयनी? कोण सांगू शकतं? त्याला आपल्याकडे वळवायचंय, कारण मेजॉरिटी त्यांची आहे ना. बघा, असेंब्लीमध्ये जर विधानसभेमध्ये ह्याच्यामध्ये परिषदेमध्ये जर कमी असेल आपली मेजॉरिटी सत्ता पक्षाची, तर काय करतात मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान? सांगा बरं. कारण तिथे विरोधी पार्टीची लोक जास्त असतात. हा, समझोता करायचा, समजवायचं करतात आणि त्यांना वळवतात. आता समजा येस सेंटर आहे, तर त्याला काय आवडतं? झोप, तमस, आळस. मग त्याला सांगायचं, आय सेंटर सांगेल, हे बघ, हे तू केलंस. आजची मीटिंग जर चव्हाण सरांची ऐकली तर आपल्या विचारांमध्ये हे वरेल, आपलं बिहेवियर चांगलं होईल आणि नंतर आपल्याला समृद्धी येईल. आणि समृद्धी आल्यानंतर फारशी अंग मेहनत करावी लागणार नाही, तुला झोप मिळेल, तुला आराम मिळेल. यस सेंटर आणि तुला पाहिजे ते करता येईल. कळलं ना मी काय बोलतो? ते पाहिजे ते करता येईल तुला गोष्टी. ते ही लालूच दाखवायची त्याला. येस सेंटर सॅटिस्फाय होतो आणि तो फोर्स लावतो, आपल्याला सपोर्ट करतो. म्हणजे काही काही गुंड मावाली असतात माहिती आहे ना, आमदार खासदार आहे ना, केसेस असतात, म्हणजे त्याला बाहुबली बोलतात आपण, पण त्यांना पण ही लोक चुस्कारतात थोडंसं, माहिती आहे ना, आणि घेतात बरोबर. ई सेंटर, त्याला काय आवडतं? ई सेंटरचं काय खाद्य आहे? इमोशन्स. अरे इमोशन आहे, पण त्याला आवडतं काय? बेसिक प्रिन्सिपल आहे ते. प्रेम आवडतं. प्रेम. ई सेंटरला अट्रॅक्शन आवडतं. अट्रॅक्शन, आपल्याकडे आकर्षण. मुलं काय रडतात?
अटेन्शन आईचं मिळावं म्हणून. अट्रॅक्ट त्यांना इमोशन्सला काय पाहिजे असतं? अट्रॅक्शन. ते लोकांना माझ्याकडे हे बघितलं पाहिजे. मग आय सेंटरने ई सेंटरला सांगायचं की बघ, तुझ्याकडे माझं पूर्ण लक्ष आहे आणि जर हे कामामध्ये तू मला सहकार्य केलं ना, हे बिल तू जर पास केलं माझं ह्याच्यामध्ये सभागृहात, तर मी तुला महामंडळाचा अध्यक्ष करेन. बघा, हे मी प्रॅक्टिकली उदाहरण देतो तुम्हाला. आणि तो मग महामंडळाचा अध्यक्ष केल्यावर काय होणार? तुला लाल दिव्याची गाडी मिळणार, तुझ्याकडे सगळे बघणार. मग तो बोलतो यस. आणि मग आईला जे पाहिजे असते, कारण आईची मेजॉरिटी कमी आहे. एम सेंटर काय करतं हे नीट समजून घेणं गरजेचं आहे बरं का. तोपर्यंत तुम्हाला डिसिजन मेकिंग कोर्स समजणार नाही. ओके. एम काय करतं? कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन करून. एम जर बेरीज बरोबर असेल तर कोणाच्या बाजूला जातं एम? आय सेंटर. का जातं ते पण मी कारण सांगितलेलं. कारण तो सर ऍज इट इज असतो, तो डायरेक्ट विचार करतो. आय कोण? सेंटर आहे तो ऍज इट इज असतो, प्रॅक्टिकल असतो तो. आलेत का? ठीक आहे. ओके ओके. हा, एम सेंटर हे एक चांगली कृपा आहे आपल्यावरती, निसर्गाने केलेली, की ज्या वेळेला टाय होते निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हिटीची, तर यम हा आईला सपोर्ट करतो. त्यामुळे खूपशा आत्महत्या वाचलेत, खूपशे विध्वंस वाचलेले आहेत, खूपशे युद्ध वाचलेले आहेत, खूपसं नुकसान वाचलेलं आहे. कारण ही एक दैवी देणगी दिलेली आहे निसर्गाने. यम सेंटर हा टाय झाल्यानंतर जे विधायक असेल, जे चांगलं असेल त्याच्या बाजूला जातो. म्हणून किती जरी जगामध्ये वाईट कृत्य झाली, वाईट गोष्टी झाल्या, वाईट माणसं असली, तरी पण जी चांगली लोक आहेत त्याच्या बाजूने निसर्ग असतो. ग्रेट टाईप करा. त्यामुळे स्वतःला कमी समजण्याचं काहीच कारण नाही. आपल्या बाजूला निसर्ग असतो पूर्ण. तो नेहमी आपल्या बाजूने झुकतं माप टाकत असतो. त्यामुळे जरी आपण एकटे असलो तरी पण आपण साम्राज्य निर्माण करू शकतो, कारण ती पूर्ण पॉवर आपल्याकडे येते. आणि ती कधी येते? IESM सेक्शन 1, सेक्शन 2A आणि 2B. 2B ह्या सेक्शनला आजपासून आपण सुरुवात करतोय सेंटरला. 2B. 2B मध्ये काय होतं? ध्यान धारणा. आणि इंट्युशन पॉवर. इंट्युशन म्हणजे अंदरकी ट्युशन. जे माझ्या पहिल्या कोर्स पासून जे आहेत, जे 30 दिवसाच्या कोर्स पासून, जे नार्वेकर, बाकी खूप अजून कोण आहे जुनं, सौरभ सचिव, किती महिने झाले आपल्याला एकत्र येऊन, म्हणजे नार्वेकर? सर 1.5-2 तर वर्ष सव्वा झाले. एक वर्ष झाली, सव्वा एक दीड वर्ष. सव्वा एक, दीड वाढवीकर वर्ष. तुम्हाला? 1.5-1.5 वर्ष झाले सर. 1.5 वर्ष झाले. मे मध्ये सुरुवात केलेली, तुम्ही एप्रिल मे मध्ये सुरुवात केली होती ना 2020. 2020 ला. ऑगस्ट मध्ये आलो मी सर. हा, ते काही ऑगस्ट मध्ये आले असेल, म्हणजे साधारण 1.5 वर्ष झाले आहे ना. मी हे सर्व जे इस्टॅब्लिश झालेलं आहे माझ्याकडनं, हे सर्व 2B इंट्युशन पॉवर मधून निर्माण झालेलं आहे. की मला पहिल्यांदा मी कोर्स बनवलेला, तो कुठला होता? पर्सनल डेव्हलपमेंटचा. त्यावेळेला माझा कोर्स पण तयार नव्हता आणि मी वेबिनार घ्यायला सुरुवात केली.
2-3 वेबिनार घेतले, कन्व्हर्जन पण झालं, थोडंसं असं 2-1-2 वगैरे. पण तिसऱ्या वेबिनारला मला इंट्युशन म्हणजे काहीतरी जाणवलं झोपेतनं उठल्यावर, की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची गरज नाही लोकांना आता. आता त्यांना पैसे मिळवण्याची गरज आहे. त्यावेळेला मी कोर्स बनवण्याचा कोर्स सुरू केला. अचानक. आणि तो तुफान चालला नंतर. आणि त्यामध्ये मी जोड दिली पर्सनल डेव्हलपमेंटची. म्हणजे ती पण गोष्ट माझी सॅटिस्फाय झाली. बघा मी काय केलं. मला काय वाटत होतं, माझे इमोशन्स काय होत्या, माझा ई सेंटर आणि येस सेंटर काय सांगत होता, की तू पर्सनल डेव्हलपमेंट कर. पण आय सेंटर काय सांगत होता, लोकांची गरज ओळख तू आता, तू म्हणजे ॲज इट इज बघ. तू भावनिक 25 वर्ष गेली पर्सनल डेव्हलपमेंट केला हे बघू नको राजेश चव्हाण. आय सेंटर, की गरज काय आहे लोकांची, तर ही कोर्स बनवण्याची. आणि मी तो कोर्स सुरू केला. पण मी येस सेंटर आणि ई सेंटरला माझ्या बरोबर घेतलं, कारण मी त्यावेळेला हे शिकत होतो शास्त्र. बघा मी काय बोलतोय तुम्हाला. माझ्या डिसिजनचे रहस्य सांगतो मी तुम्हाला. मी आय सेंटरला बोललो, माझ्या येस सेंटरला, की लत आहे, तुला सवय आहे बाहेर जायची, लेक्चर द्यायची आणि पर्सनल डेव्हलपमेंटचं हे सगळं करायची. पण राजेश चव्हाण, येस सेंटर, तुला घरात बसून घराचा उंबरठा न ओलांडता ह्या सिस्टीम मधून तुला करता येईल सगळ्या गोष्टी. तो सॅटिस्फाय झाला. ई सेंटरला मी म्हटलं, ई सेंटर काय पाहिजे असतं त्याला, अट्रॅक्शन है ना. मला एका स्टुडंटनी फक्त प्रश्न विचारलेला, की सर तुम्ही म्हणताय मान्य की माझी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाली, आता करोना आलाय, आम्ही घरात बसलोय, खायचं काय. आणि तो ट्रिगर पॉइंट होता. तो निसर्गातून मला संदेश होता. ह्याला बोलतात डिकोडिंग. लिहा शब्द डिकोडिंग. जे मेसेजेस येतात निसर्गातनं त्याला डिकोड करता आलं पाहिजे आपल्याला. तो कुठल्याही माध्यमातून येतो. म्हणून मी नेहमी सांगतो बघा वेबिनारमध्ये, एक स्टेटमेंट, एक लेक्चर, एक पिक्चर पूर्ण आयुष्य चेंज करून टाकेल. डिकोडिंग. आणि मी ही गोष्ट करायला सुरुवात केली. त्यामध्ये पहिले एक कोर्स होता, नंतर दुसरा झाला, नंतर तिसरा झाला, नंतर 10 कोर्सेस लेवल 1 ला झाले. आता परत एकदा हे झालं की लेवल 2 झाली पाहिजे. कारण आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये किंवा ह्याच्यामध्ये काय म्हणते, सब घोडे 12%. पण निसर्गात तसं नसतंय. निसर्गामध्ये चाळणी लावलेली असते. जो सुपिरियर असतो त्याच्याकडे अथॉरिटी दिली जाते, तो जास्त फास्ट पळतो. ओके. लेवल 2 ह्याला वेगळी लोक आहेत. नंतर ह्याला लेवल 3. आता हे झाल्यानंतर परत एकदा मला हे झालं की पैसे तर मिळवायला लागले लोक, पण पैसे मिळवण्यासाठी अजून एक गोष्ट कारणीभूत आहे, ती म्हणजे डिसिजन्स. हा कोर्स तयार झाला. ह्या डिसिजनला फक्त डिसिजन मेकिंग देऊन उपयोगाचं नाही, त्याला मनी मॅनेजमेंटची जोड पाहिजे, त्याला टाइम मॅनेजमेंट पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी इंट्युशन मधून आल्या. पण हे इंट्युशन कधी येतं, ज्या वेळेला तुम्ही सेक्शन 2B नो मॅन्स मध्ये जातात. नो मॅन लँड. आता आपण नो मॅन लँड पर्यंत येऊ, की इथे कोणी नसतं आपल्याबरोबर, अकेला रहता है. कारण आपल्याला सवय झालेली असते की खूपशा जणांची आपल्याला सपोर्ट पाहिजे आणि हे पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही सर्वांचा सपोर्ट तोडता, त्यावेळेला तुम्ही नो मॅन लँड मध्ये असता आणि तिथे तुम्हाला मदत करायला एक जण येतो. कोण? त्याला काय बोलतात, सांगितलंय मागे. मागे मी सांगितलं, नो मॅन्स लँड मध्ये आपल्याला मदत करायला एक शक्ती येते, तिला बोलतात मास्टर्स. लिहा. सर मग हायर पॉवर वगैरे असतं ते तेच असतं का? हायर पॉवर वगैरे? नाही, ते पुढे अजून सेक्शन 3 आणि 4 मध्ये.
सेक्शन 3 मध्ये काय सांगितलेलं मी? सौरभ सचिव गायब झाले का? बहुतेक बघितलं नाही तुम्ही. हे ब्रेन फंक्शनिंग फॉर्म्युला आज रात्रभर जागून बघा. मी सर्व गोष्टी सांगितल्या तिथे. सेक्शन 3 मध्ये सिद्धी प्राप्त होतात तुम्हाला. त्यामध्ये बोलण्याची पॉवर असेल, वाचा सिद्धी असेल, कुठलीही सिद्धी असेल, त्या सिद्धी प्राप्त होतात. पण एक गोष्ट आहे, त्या सेक्शन 3 मध्ये ज्यावेळेला सिद्धी प्राप्त होतात तेव्हा तिथे अडकून बसायचे नसतात. नंतर खूपशे लोकांना म्हणजे त्या ह्याच्यामध्ये अडकून बसल्यामुळे ते मग चमत्कार दाखवायला सुरुवात करतात आणि ते तिथेच अडकून बसतात आणि ते सेक्शन 4 मध्ये पोहोचत नाही. म्हणजे तुम्ही सर्व बोलतात सेल्फ रिअलायझेशन, देव, ईश्वर, पॉवर, सुपर पॉवर, सेक्शन 4 मध्ये हा सगळा प्रवास आहे. काही गोष्टी नाही कळणार लगेच, काही अनुभवाने कळतील तुम्हाला. अनुभव या शब्दाचा अर्थ काय? सौरभ सचिव सांगतील बरोबर. हा सांगा, तर मी ती चालू करा. संधी हा? फोडण्याचा प्रयत्न करतो. अनुभव अनु कुठे ती फोड लक्षात येत नाही. भव एक शब्द आहे. सूक्ष्म बरोबर आहे मस्के. हा सूक्ष्म भाव. सूक्ष्म भाव. हा, बरोबर आहे सूक्ष्म डॉक्टर. भाव. अणु म्हणजे सूक्ष्म भव. ज्या वेळेला तुम्ही सूक्ष्म होता त्यावेळेला अणुमध्ये पॉवर असते माहिती ना. ॲटम बॉम्ब मध्ये पॉवर असते. ज्या वेळेला आपण जड बुद्धी होतो, ईर्ष्या, द्वेष, अहंकार आपल्यामध्ये येतात, त्यावेळेला आपण जड होतो. मग तुम्ही नो मॅन लँड पार करू शकणार नाही. याचे चित्र काढा तुम्ही. हा जो प्रवास आहे बघा, सेक्शन 1 मध्ये आपण 4 सेंटर्स बघितली. नंतर 2A 2B आहे. 2A बॉडी कंट्रोल करतं. 2B ध्यान धारणा, ज्याला आपण धारणा बोलतो, आणि इंट्युशन. आणि त्याच्यानंतर नो मॅन लँड येते. नंतर सेक्शन 3 आणि सेक्शन 4. आणि ह्यासाठी काय करणं गरजेचं आहे? जर व्यवस्थित नो मॅन लँड पार करायचं, आपण बोलतो ना, नैया पैल तरी गेली माझी, तर बोलतात बघ खूप जण. संत महात्मे पण हे केले की भवसागरातून तारून गेलं है ना. ह्याच्यासाठी काही मी सांगितलेलं तुम्हाला की काही गोष्टी करणं, पण खूपशी जण तुम्ही करत नाहीत. 3 स्टेज ब्रिदिंग आणि ड्रिफ्टिंग हे नाही करत तुम्ही लोक. पण हे करत असते ना तर तुम्हाला माझ्या प्रत्येक प्रश्नाची फटकन उत्तर आली असते. ते खरं सांगा, हे प्रामाणिकपणे करताय का? नाही करत. आणि ठीक आहे की हे नाही होत स्टार्टिंगला, पण आता तरी सुरुवात करा. जे सुरुवात करतील ते पहिले तरी जातील. ओके. आज फर्स्ट टाइम मीटिंगला कोण कोण आलेलं आहे? तर त्यांनी मी आलोय. फर्स्ट टाइम डिसिजन मेकिंग हो. का हो, अगोदर सर. नव्हतं अडकले तुम्ही? नाही सर, नव्हतो मी. कोर्स जॉईन कधी केला तुम्ही? नव्हतो सर मी. कोर्स जॉईन कधी केला? 2 महिने झाले सर. मग तरी पण 2 मीटिंग महिने झाले मीटिंग सर. पण बघितलं नाही का? मीटिंग वगैरे नाही. बाकीची जे गोल्डन मध्ये आहो सर मी. बाकीची सगळे मीटिंग वगैरे करतोय मी. तुम्हाला जॉईन. कल्पना आहे का की बाकीचे सगळे कोर्सेस माझे, त्यातला मुकुटमणी म्हणजे हा कोर्स आहे. हा कोणाला कळतच नाही. आणि आपण अडकतो कुठे? ई सेंटरमध्ये, ते पैसे कमवण्याच्या ह्याच्यामध्ये किंवा बॉडीच्या ह्याच्यामध्ये आहे ना. सेल्फ रिअलायझेशन कडे येत नाही. संजना गंजकोश यांना मी अगोदरच ऍडमिशन दिलेलं आहे, त्या पण आल्या नाहीत. उदय पाटील आता, सुजाता आही, कुठे आहेत सुजाता आही? हां आहेत त्या. फर्स्ट टाइम मीटिंग, मागेच तुम्हाला ऍडमिशन दिलेलं आहे ना ह्या कोर्सला.
काय हो? हॅलो हा, तुम्ही ऍडमिशन कधी सर घेतलं? सर एक सांगायचं होतं. हा राग नका मानू सर. हा सर माझं नाव गजाकोश आहे. हा, तेच ना, गजाकोश. नाही सर तो गजकोश बोल. हा, ते ए नाही हे होत आहे. सर गजाकोश. सॉरी म्हणजे सर. काय, त्याचा अर्थ काय? गणपतीचा साठा. हा, गजा आणि गजकोशचा आणि अर्थ काय? कोश. गजकोशचा पण तोच अर्थ आहे, पण गजाकोश ऐकायची सवय आहे ना सर. आणि हा, आमचा ठीक गणपतीचा कारखाना पण आहे सर. इको फ्रेंडली गणपती आम्ही बनवतो. ठीक आहे, पुढच्या वेळेला पाठवून द्या आम्हाला. ओके, गजाकोश. हो हो सर. थँक्यू सर. थँक्यू. ठीक आहे, ओके. अजून कोणाला काय विचारायचं का या संदर्भामध्ये? ही मीटिंग परत परत बघा. आणि जे सर. नवीन आहेत त्यांच्यासाठी हे 7 कोर्सेस ओपन आहेत. हे 7 कोर्सेस जरूर बघा. अभिलाष सर. हा, कोण? पांचाळ सर बोला. सर काल मी एक तुम्हाला प्रश्न केलेला, काल आपली मीटिंग झाली. त्याचा इथे काय प्रश्न आहे म्हणजे डिसिजन मेकिंग मध्ये आपलं डिसिजन घ्यायचं असं या हिशोबाने मी तुम्हाला विचारतोय. हा, कसं आहे, मी म्हटलं ना, मी सकाळी पहाटे मी जागा राहिलो आणि त्या हिशोबाने मी हे केलं, डिसिजन घ्यायचं. दादाला आज पटकन सकाळी पहाटे 3च्या नंतर उठवला मी 3:45ला. दादा हे पाणी पी. काय अक्षरशः मी आता इकडे, दादा इकडे आहे मुंबईत. काय मी तिकडे घरी गेलो, मी 2 वाजता उठलो ना, त्याच्यानंतर मी गेलो, चालत गेलो. आणि त्याच्यानंतर मी सांगितलं, म्हटलं दादा हे घे. काय आणि त्याच्यानंतर मग दादा म्हणाले हे काय? म्हटलं काही नाही, पाणी आहे. अक्षरशः पाणी त्याने ते विंडोतनं बाहेर फेकलं. म्हटलं दादा मी एक नाही बॉटल आणलाय. म्हटलं हा बॉक्स आणलाय. म्हटलं मी अगोदरच घेऊन ठेवलेला. म्हटलं तुला थंड लागतं, ह्या साध्या आहेत, ह्या साध्या आहेत, पण तुला थंड लागतं, ठीक आहे आपण फ्रीज मध्ये ठेवू. अर्धा तास ठेवला फ्रीजर मध्ये, परत दिलाय. म्हटलं त्याच्यानंतर मी त्याला म्हटलं दादा आता हे घेऊ शकतो का? पण ह्याचा कलर हिरवा आहे. आता ते बाकीचं मी तुम्हाला ह्याच्यामध्ये जे सांगितलेलं. ठीक आहे, पुढे सांगा. नाही, मला डिसिजन कसं घ्यायचं ते मला सांगा. डिसिजन कसं घ्यायचं म्हणजे तुम्ही व्यवस्थित करत होता ना ते. नाही व्यवस्थित करत होतो. तुम्ही हा कोर्स बघितलाय का पांचाळ? डिसिजन मेकिंग ब्लूप्रिंट. खरं सांगायचं, हा कोर्स बघितलाय का तुम्ही? पांचाळ मी काय विचारतोय तुम्हाला? हा सर. डिसिजन मेकिंग कोर्स बघितलाय का तुम्ही? हा सर. काय आहे त्यामध्ये सांगताय जरा? सर हॅलो सर, मी आता इकडे आहे, डोंबिवलीत आहे, पण माझं तिकडे. ते मला सांगू नका, तुम्ही कोर्स बघितलाय का हे सांगा हो पांचाळ. हा माझं कसं झालं सर, माझा हा मी कोर्स बघितले की नाही एवढा प्रश्न मला फक्त सांगा. थोडा पाहिलाय, त्याच्यानंतर नाही पाहिजे. हा, मग कम्प्लीट पहा, तुमच्या डिसिजन चांगल्या होतील. ओके, थँक्यू सर. कारण का माहितीये का, की प्रसंग तुम्ही सांगताय, मी त्यांना एक सांगायचं त्यापेक्षा पूर्ण प्रक्रिया समजून घ्या पांचाळ. हा सर. आणि मग ते डिसिजन व्यवस्थित व्हायला सुरुवात होते. हा सर. कसं आहे की नाव आहे, वेळेला तुम्हाला दिसेल ते भोग फक्त तुम्ही बुजवण्याचा प्रयत्न करू नका. हो. त्या नावेला बाहेर काढा, त्यामध्ये थोडं पाणी टाका, कुठून कुठून बघताय बघा, ते व्यवस्थित सगळं एकदा हे करा, मग ती सागरात तरंगेल ना. बरोबर आहे. नाहीतर काय होतं माहितीये का, की नाही होत डिसिजन्स आपल्या व्यवस्थित. भावनिक पातळीवरती डिसिजन घेतो काय काय वेळेला. मी त्या डिसिजन मेकिंग ब्लूप्रिंट मध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. 5 करायचे बघितलं तुम्ही? येस सर. त्यामध्ये आहे खूपशा टेक्निक्स सांगितलेल्या आहेत. त्या सर्व आत्मसात करा, त्याचा 2 दिवस अभ्यास करा आणि मग एक डिसिजन त्यांनी प्युरिफाईड करायला सुरुवात करा.
ओके सर. डिसिजन्स या असे सांगण्यासारखे नाहीत की हे करा मग व्यवस्थित होईल, ते करा रॉंग. नाही नाही नाही. मी सर मी त्याच्याकरता नाही म्हटलं. वैभववाडी. मग कशासाठी तुम्ही विचारलं मला? नाही नाही नाही. मी ह्याच्याकरता म्हटलं, मी काल विचारला म्हणजे मी हा ह्या तुमच्या meeting भावासंदर्भात ना, मध्ये शिवांबुतना तुम्हाला त्याच्या संदर्भात. हा? तुमच्या भावासंदर्भात विचारला ना प्रश्न. हो हो हो. बरोबर 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 सर. हा मग हा हा. मग त्या हिशोबाने मी तिथेच खचलोय जरा सर. काही खचू नका, तुम्ही डिसिजन मेकिंग कोर्स बघा, ओके सर. पूर्ण बघा आणि मग माझ्याशी चर्चा करा. ओके. चालेल. अर्धवट ओके, हे ओके. करून नाही तसं होतो पांचाळ. नाही. नेक्स्ट क्वेश्चन. तुमच्याकडे आहे चांगली गोष्टी पांचाळ, तुमच्याकडे प्युरिटी आहे. ओके. फक्त तुम्ही जास्त भावनाशील आहात, ई सेंटर जास्त जागृत आहे, त्यामुळे ऍज इट इज आय सेंटरनी तुम्ही व्यवस्थित डिसिजन घेऊ शकत नाही. भावनाशील ही गोष्ट जास्त आहे तुमच्याकडे, पण तुम्ही माणूस चांगले आहात, तुम्हाला यश मिळेल नंतर, काय चिंता करू नका. थोडेसे खडतर दिवस येतात, एक स्पॅन असतो, माझा पण होता. मला डिझेलला पैसे नसायचे, दिवाळी करू शकत नव्हतो मी नवीन कपडे घेऊ शकत नव्हतो, बायकोला साडी घेतली नाही मी 7-8 वर्षात नवीन. मी होतो ह्या कंडिशन मध्ये पूर्वी, पण ज्यावेळेला मी फेस बदलली माझी विचारांची, मी हे शास्त्र शिकायला सुरुवात केली, तेव्हा चेंजेस व्हायला सुरुवात झाली माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये, ह्या 1.5-2 वर्षामध्ये, 1.5-2 वर्षामध्ये. त्यामुळे फेज येते आयुष्यामध्ये, तिथे बघा इथे काय आहे का, नाही. एक ग्राफ असतो, असा ग्राफ मी पुस्तकात पण दिलेला आहे. ग्राफ तो तुम्ही बेदुरकर वाचलं का पुस्तक? तुम्हाला मी नाही वाचलं अजून. काही भाग झाला सर वाचून, बराचसा राहिला, पण सुरुवातीच्या काही झाला. दाखवतो. हे पुस्तक फार महत्वाचं आहे बरं का, ह्यामध्ये खूपशा गोष्टी दिलेल्या आहेत. मी जे सांगतोय ते खूपसं ह्या पुस्तकामध्ये आहे. दिसतंय का? हे दिसतंय का? एक चित्र आहे. हे चित्र म्हणजे असा ग्राफ आहे, असं वरती खालती, आणि इथून अशी एक स्टेप येते. त्यामध्ये ABC मी हे दाखवले स्टेजेस. काय होतं, आपण ज्या वेळेला आयुष्याला सुरुवात होते त्यावेळेला असा ग्राफ जातो, खूप चांगली डेव्हलपमेंट होते असं वाटतं. नंतर हा ग्राफ असा येतो, ह्याला स्टॅग्नन्सी पिरियड बोलतो आपण, की यामध्ये काही मजा येत नाही, काही नाही, असं बोर वाटतं. आपली डेव्हलपमेंट होत नाही, कोण आपल्याला विचारत नाही, आपली आर्थिक प्रगती होत नाही असं वाटतं. आणि तिथे एक पॉइंट येतो, त्याला C पॉइंट बोलतात, एक पॉइंट. आणि तिथे जर आपण बूस्ट झालो, एक बूस्टअप मिळाला तर आपण वरती जातो, आणि नाही मिळाला तर आपली अधोगती होते. ह्याला बोलतात पॅराडाइम शिफ्ट. एक चॅप्टर दिलेला आहे मी माझ्या पुस्तकामध्ये. पुस्तक ज्यांनी मागवलेलं आहे, उद्या डिस्पॅच होईल, 4 दिवसात येईल, ते जरूर वाचा. आणि इथे पांचाळ सर, तुमची स्टेज आहे आता C ची. तिथे खूप गोंधळ असतो, काही पण आपल्या मनासारखं घडत नाही तिथे, आणि असं वाटतं की आपण अधोगतीला जातो की काय, पण तिथे शिफ्टिंग होतं, आणि तिथेच जास्त शक्यता असते शिफ्टिंगची, की तिथे जर धैर्य आपण ठेवलं ना तर मग डेव्हलपमेंट होते. माझं बघितलं तुम्ही, मी रात्र जागत होतो, 25 वर्ष हे सगळं लेक्चरबाजी केली आपण, काय उपयोग झाला याचा, झोप येत नाही, टीव्ही बघत होतो, युट्यूब बघत होतो, आणि तेव्हा मला एक दिसलं क्लिप आणि वेबिनार, आणि तेव्हापासून पॅराडाइम शिफ्ट झाले माझ्या आयुष्याची. तशी पांचाळ तुमची होईल. ओके सर, सुरुवातीपासून आहे तुमच्या बरोबर. म्हणजे कसं की फक्त नेटवर्कच्या ह्याच्यामुळे मला हे करता नाही आलं. मी आता डोंबिवलीत आहे, डोंबिवली कल्याण शेळफाटा इकडे आहे. मी अजून इकडनं गावाला जाऊच शकलो नाही. ठीक आहे, तुम्ही माझा कोर्स पूर्ण बघा, तो होईल. नेक्स्ट, अजून कोणाला काय विचारायचं आहे का? लवकर. सर हॅपी लाईफ. हॅपी लाईफ. हा सर, आता तुम्ही बोलले ना इंट्युशन येतं, हा, मग तिथे नो मॅन लँड म्हणजे ती स्टेज, म्हणजे तिथे काही विचार येत नाहीत का? इथे कोणी नसतं आपल्या बरोबर असं वाटतं. मग सर विचार असतात ते?
काय ना काय विचार चालू. येतातच. विचार कसं आहे माहिती का? विचार ही एक वस्तू आहे. विचार येतात, बाहेरून येतात. कसं विचार म्हणजे काय? आपला मेंदू आहे एक इन्स्ट्रुमेंट आहे. त्याला एखादी इन्फॉर्मेशन स्टक झाली इथे, की तिथून ती रिव्हर्स होते किंवा वरती जाते. ह्याला आपण विचार तरंग बोलतो. त्यामध्ये अडकत बसू नका विचारांमध्ये. पागल होऊन जाल तुम्ही. बियॉन्ड थॉट गेलं पाहिजे आपल्याला. म्हणून बोलतात शांततेसाठी. त्यासाठी 3 स्टेज ब्रीथिंग करणं गरजेचं असतं. पठार अवस्था असते. हां, उदय पाटील बरोबर आहे. एक पठार अवस्था येते. ओके. आणि त्यावेळेला 3 स्टेज ब्रीथिंग करणं गरजेचं आहे. चांगल्या गोष्टी वाचणं गरजेचं आहे. चांगल्या लोकांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे. नाहीतर मग अधोगती होते. आपण खाली जातो. पण प्रियांका आंबेकर तुमची डेव्हलपमेंट होणार आहे. ओके. तुम्ही जाणार पुढे. फक्त भावनिक निर्णय घेऊ नका, की लोकांना काय वाटेल. मी इंजिनियर चांगली डिग्री झाली मला मिळाली, की लोक लय भारी समजतील. भाड में जाए दुनिया. लोकांच्या चिंता नाही करायची फारशी. हे ई सेंटरचे डिसिजन्स आहेत तुमचे, की लोकांचं अट्रॅक्शन तुम्हाला पाहिजे. काही गरजेचं नसतं लोकांचं अट्रॅक्शन. मी ज्या वेळेला हे सुरू केलं त्यावेळेला सर्व ग्रुपमधून बाहेर पडलो. आत्ता मी मित्रांबरोबर हॉटेलमध्ये एका गेलेलो. पूर्वीच्या मित्रांना मी फोन केला. आम्ही जमलो 5-7 जण आणि भेटलो तेव्हा. ते बोलले, "कुठे होता 1.5-2 वर्ष?" म्हटलं, "एका प्रोजेक्टमध्ये बिझी होतो मी." बस तेवढाच विषय संपला. आणि मग त्यांना प्रगती झालेली ही सगळी दिसली. ओके. सर नेक्स्ट. सर हां. सर तुम्ही बोललेला ना की आता म्हणजे पहिले असतील ना ते कॉन्टॅक्ट डिलीट मारायचे. पण असं होतं माझं भरपूरदा की मी डिलीट करते पण विचार ना तोच येतो आणि त्यांच्या समोरून कॉल येतात. हां, म्हणजे येऊ दे ना. बस तेवढंच सांगायचं, "ओके, मी बिझी आहे." संपला विषय. हा दोष त्यांचा नाही, तुमचा आहे. हां, मग ते आपण डिलीट केलं ना मग ते विचारा म्हणजे हां, आता नंबर डिलीट केला वगैरे असं. हां, लक्षात मग राहतं. मी दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. हे करतोय मी सगळं, असं सांगायचं. आणि सगळ्यांनाच डिलीट करा असं नाही म्हणत आहे मी. नाही, ते नाही. जे असतात ते अनवॉन्टेड होते. त्यांना 1-2 हां, जण ठेवायचे आपल्या जवळचे. त्याला काय अडचण नाही. त्यांच्याशी गप्पा मारू शकतो. माझे आहेत काही 2 मित्र. त्यांना मी नेहमी गप्पा मारतो. मी भरपूर गप्पा मारतो त्यांच्याशी. खूप वर्षापासून मला भेटतात ते म्हणजे ओळखतात. असे ठेवायचे 1-2 जण. सगळ्यांना डिलीट मारणं असं नाही म्हणत आहे मी. पण ती फुगीरभरती नाही ठेवायची सगळी. काय गरजेची नसते कुठली. जेव्हा एका प्रोजेक्टमध्ये आपण असतो तेव्हा. नेक्स्ट. सर हां, मला एक विचारायचं होतं, हां. की जेव्हा असं विचार येतात, खूप जास्त विचार येतात, तेव्हा काय करायचं? तेव्हा नंबर टेक्निक मी सांगितलेलं आहे तुम्हाला. सर कधी कधी असं पण होतं, की रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत झोपच नाही लागत, एवढे विचार येतात. हां, येऊ द्या ना. मग काय अडचण काय तुम्हाला? अरे, ही अवस्था जी आहे, आता नीट लक्षपूर्वक ऐका. एक अवस्था येते, त्यावेळेला सर्व नीरस वाटायला लागतं. त्यावेळेला खूप बंबार्डिंग होतं विचारांचं. अस्वस्थता पण येते. है ना? त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची. प्रीत नावाचा शब्द लिहा. प्रीत, प्रीत. प्रीत. नवीन शब्द म्हणजे हा नीट लक्षपूर्वक आहे का हा शब्द प्रीत. हे राजेश पवार काय चाललंय हे? तुमचा आवाज का असा येतोय? नमस्कार सर. कोण आहे ते राजेश? सर प्रीत. पांचाळ शांत बसायचं. प्रीत म्हणजे काय? एखादी अशी गोष्ट की जी आपल्याला मनापासून करायला आवडते एकदम. ती गोष्ट शोधा. तुमचा बोर्डम, नीरसपणा आणि हे विचार जे येतात ना हे निघून जातील. आपण जे काम करतो ते आपल्या प्रीतीचं नसतंच मुळी. आपण पैशासाठी काम करत असतो. बघा मी काय सांगतो. इंट्युशन मधून तुम्हाला ते काम सुचलं नाहीये. तुम्ही लोकांचं बघितलेलं आहे. आणि तुम्ही तिकडे हे झालं ह्याला बोलतात शायनी ऑब्जेक्ट सिंड्रोम. चकाकतं. मग आपल्याला वाटतं ती गोष्ट आपण करूया आपल्याला पैसे मिळतील किंवा अट्रॅक्शन मिळेल. नाही. हे विचार काय येतात जेव्हा डिसिजन्स आपल्याला चुकतात. डिसिजन का चुकतात?
कारण आय सेंटरने डिसिजन झालेलं नसतं. संजना गजाकोश हो सर. रात्रभर मी पण तळमळलेलो आहे आणि ही चांगली अवस्था असते. त्याला कधी एक्सेप्ट कधी करायचं. होतं सर. हा होऊ द्या, त्याला एक्सेप्ट करायचं. झोपच येत नाही 6-6 वाजेपर्यंत पक्षी किलबिलतात असं पण व्हायचं माझं है ना. सगळी लोक आंघोळीला उठलेत आणि झोपायची आपण तयारी करतो असं होतं. ओके. हो सर. हो. हाँ मग ठीक है, चांगली गोष्ट है थी. यही तो दुनिया है, यही तो मेला है, यही माया है. ब्रह्म सत्य है, शब्द ब्रह्म है, शब्द माया है, माया शब्द है. काय समजलं? काही समजत नाही यातलं. ओके. तर जे पण होतं घडतं आपल्या आयुष्यात ते एक्सेप्ट करणं गरजेची गोष्ट आहे. त्रास होणार तिथे. मला पण खूप 25 वर्ष आता मला आरामात झोप लागते. आता मला अजिबात टेन्शन राहत नाही. मला पैशाचं पण टेन्शन नाही आणि मला पुढे काय होईल याचं पण टेन्शन नाही आणि काय नाही. कारण ह्या स्टेजवर मी आलो. पण कधी आलो? 25 वर्ष मी खूप मेहनत केली. नंतर स्टॅग्नन्सी पिरियड आला, जी तुमची खूपशा जणांची आता अवस्था आहे. ओके. पण तिथे मी शास्त्र शिकलो, जे आत्ता मी तुम्हाला सांगतोय ते. आणि त्यांनी मी तरलो. म्हणून मी बायकोचा दागिना गहाण ठेवून 10% व्याजाने पैसे घेऊन सिस्टीम बनवायला सुरुवात केली. ही पॉवर, ही डिसिजन कुठून येते? जेव्हा तुमचे विचार प्युरिफाईड व्हायला सुरुवात होते. ओके. आणि त्याच वेळेला मास्टर्स येतात आणि ते तुम्हाला हेल्प करतात. फक्त तुमची श्रद्धा पाहिजे त्यांच्यावरती. हे मास्टर्स म्हणजे व्यक्ती पण असू शकतात, थॉट पण असू शकतात किंवा दुःख पण असू शकतात तुमच्या आयुष्यातले. जे गजाकोश तुम्ही बोलताय की मला खूप वेदना म्हणजे खूप त्रास देतात विचार, हे चांगले सिम्पटम्स आहेत. ओके. तर मिट्ट काळोखानंतरच प्रकाश येतो. ओके. हो सर. तुम्ही पूर्ण कोर्सेस बघा. ब्रेन फंक्शनिंग फॉर्म्युला पूर्ण परत बघा. 4 सेशन आहेत ते. फक्त मीटिंगवर विसंबून राहू नका. स्वतः स्टडी करायला ठाण मांडून बसायचं. मी रात्रभर बैठक बसायचो माझी. मी वाचन करायला लागलो. मला रात्रभर अजूनही मी वाचन करत असतो रात्रभर. मी कधी कधी म्हणजे जेवत पण नाही. बेडवरती जेवण येतं माझ्या आणि मी माझं काम करत असतो तिथे. ह्याला बोलतात प्रीत. लिहा. प्रीत म्हणजे सर्वात मोठा इंटरेस्ट आपला. एखादा काम सर्वात मोठा इंटरेस्ट, ह्याला प्रीत बोलतो आपण. प्रीत. लोकांना वाटतं ते म्हणजे युवक युवतीची प्रीती चालले ते प्रीत वगैरे ते काही नसतं. त्या भावनाशील गोष्टी असतात. खरी प्रीत छत्रपतींना स्वराज्याची होती. ओके. जे मोठी लोक झालेली आहेत त्यांना एक प्रीत असते, एक झपाटलेले असतात ती लोक. आपण म्हणतो हा माणूस झपाटलेला वाटतोय, काय विचित्र वाटतोय हे. हा मनापासून जी गोष्ट आवडते ती बरोबर आहे, सार्थक व्हावा. मनापासून पण नाही, मन हे बाजूला राहतं. डीप इंटरेस्ट त्याच्या पलीकडे गोष्ट असते ती, मनाच्या पलीकडे गोष्ट असते ती प्रीत. तर मी बोलू काय? हा बोला. हा अनुभव मी पण खूपदा घेतलाय. हो, म्हणूनच तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हिस हे करून तुमची जी प्रीत आहे शिकवण्याची तिकडे आलेला. तर मला पण हा अनुभव आलाय की जेव्हा जेव्हा काहीतरी चांगलं बाहेर निघायचं असतं ना, त्याच्या आधी प्रचंड उलथापालथ होते, अस्वस्थता वाटते. पण अनुभवातून मला एक गोष्ट कळली आहे की हे चांगलं काहीतरी होण्याचं लक्षण असतं. हो. आईचं उदाहरण घ्या. आपला जन्म कसा झाला, किती वेदना, प्रसव वेदना आपण बोलतो. 9 महिने दम धरणे आतमध्ये है ना, किती त्रास. पण ज्या वेळेला आपला जन्म होतो त्यावेळेला आईच्या चेहऱ्यावरती एक वेगळं तेज येतं. नवीन जन्म होतो तिचा.
है ना, ती नवीन गोष्ट तयार करते स्वतःच्या शरीरातनं, त्याला बोलतात प्रीत. तसंच आहे. एखादी गोष्ट जी तुम्ही तयार करणार ना, आता पुस्तक. बेदुरकर मला सांगा, मी किती आनंदात होतो पुस्तकाच्या वेळेला माहिती ना, आपण Yes, किती yes, तास sir. बसतो त्या कॉम्प्युटरवर, त्या प्रेसमध्ये मी दिवसभर असायचो ना हे सगळं करायला. आहे ना, तिथे जेवणाची खाण्याची काही नाही, आपले हे मांढरे सर आपण हे असायचो आहे ना, बरोबर आहे. ते Yes. हे ह्याला बोलतात प्रीत. मग हे तयार होतं बाळ प्रोडक्ट. ओके, तसंच आणि सर ही नवीन निर्माणाची आज सगळ्यांना राहत पण नाही. ज्याला आहे त्याच्यासाठी ते वरदान आहे. नाही, मग तसंच आयुष्य ना, निरस, हो ना. त्रासदायक, कंटाळवाणं आहे ना. येस. नवनिर्माण क्षमता ही प्रत्येकाकडे असते. ह्याला बोलतात सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी. ह्या 12 जे पॉइंट्स आहेत ह्यातला एक पॉइंट आहे. हे पुस्तक फार वेगळं आहे. हे दिसतं छोटं असं, पण हे मी परत परत वाचतो. ह्यामध्ये जो पॉइंट आहे सर्जनशीलता, वाचतो. सर्जनशीलता म्हणजे नवनिर्मिती करण्याची क्षमता. गोंधळलेल्या किंवा गुंतागुंतीच्या परिस्थितीतून सोपा मार्ग काढण्याची प्रवृत्ती सर्जनशीलतेच्या मुळाशी असते. प्रत्येक गोष्ट नवीन पद्धतीने कशी करता येईल या दृष्टीने विचार केल्यास सर्जनशीलतेचा विकास होतो. इथे सिक्रेट सांगितलंय बघा मी. आपण जी गोष्ट करतोय ती अजून वेगळ्या 10 पद्धतीने मी कसे करू शकेन, यातून सर्जनशीलतेचा विकास होतो. आपण त्याच गोष्टी परत परत करत राहतो आणि तेच रिझल्ट्स मिळतात. मग बोर्डमला सुरुवात होते. मग त्या कामामध्ये प्रीत नसते, आपल्याला उत्पन्न होत नाही. आई कधीच बोर होत नाही मुलाचा सांभाळ करायला. का? प्रीत. ह्या शब्दाचं नवीन डेफिनेशन आज मी तुम्हाला सांगतोय, प्रीत ह्या शब्दाचं. आणि आयुष्यामध्ये जर वाटत असेल ही गोष्ट आपल्याला करावी इंट्युशन आतमधून. मी इंजिनिअरिंग केल्यानंतर, इंजिनिअरिंगला असताना मी सांगायचो मी नोकरी करणार नाही. मी एक पण इंटरव्ह्यू दिली नाही, वालचंदचा स्टुडंट असून पण. मी दुसऱ्यांचे इंटरव्ह्यू घ्यायचो आणि मी तेव्हाच सांगायचो लोकांना की मी नोकरी करणार नाही. त्यावेळेला माझी प्रीत, मला आतमधून हे वाटायचं, फार प्रचंड ऊर्जा होती माझ्या आतमध्ये अशी. आणि अजूनही तुम्हाला जाणवली असेल की मला असं अस्वस्थ असतो मी खूप वेळेला, की जोपर्यंत ते बाहेर पडत नाही. आता शिवांबू माझं हे आहे, शिवांबूचं पुस्तक, शिवांबूचं ते रेसिडेन्शियल, हे तोपर्यंत मी एकदम अस्वस्थ असेल, ते मला बाहेर पडल्याशिवाय त्यातून हे नाही होत. मग नंतर दुसरी एक गोष्ट येते तिथे परत, नवनिर्माण क्षमता. ओके, हे समजून घ्या. हे फक्त माहिती असून उपयोग नाही ह्या गोष्टींची. हे पुस्तक कोणी जर मागवलं नसेल तर जरूर मागवा. ओके, आणि हे भारी दिसतंय बघा बेदुरकर सर, Yes, गोल्डन sir. गोल्डन आपण ते हे हो, केलेलं हो. ते ते वरती खूपच छान आहे. आहे ना. त्या व्हिडिओ मध्ये पण स्पष्ट दिसत होतं. हा, गोल्डन मध्ये ते आजच हे पुस्तक मिळालं आणि फार मस्त हे आहेत ह्याच्यामध्ये. मी ह्या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय, प्रीत झालेली अशी कामामध्ये हे सगळं. म्हणून आपल्या मीटिंग्स ह्या 2-2 तास चालतात. का? प्रीत. मला काही गरज नाही ना 2-2 तास बडबडण्याची इथे आणि सगळं आपल्याला एकत्र येणं. काय गरज आहे का? मी जस्ट सांगेल तुम्हाला, महिन्याला एक मीटिंग मी घेईल, ती पण 1 तासाची. बाकी काय अडचण असेल तर मला तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा, है ना. पण मी का करतोय? प्रीत. म्हणजे मला ही गोष्ट फार आवडते, म्हणजे ही गोष्ट करायला. आणि त्यामध्ये मग तुम्ही बोर होत नाही कधी. बोर झाला की समजायचं प्रीतीची गोष्ट नाही तुमच्या. जसं प्रियतमेची वाट बघताना काळ कुठे गेला समजत नाही, प्रीत है ना. पण बाकीच्या गोष्टीची वाट बघताना आपल्याला वाटतं कधी एकदा हे होतंय असं. आणि हे सगळे भावनिक आविष्कार ज्या वेळेला तुम्ही विधायकपणे प्रदर्शित करता, त्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या हातून फार मोठं कार्य घडतं. आता आपले 2000 स्टुडंट झालेत माहिती आहे का. आणि हे 2000 स्टुडंट म्हणजे पेड स्टुडंट. आणि हे कसे आहेत माहिती आहे का. आता समजा बेदुरकर सर आहेत, तुम्ही कुठल्या कोर्सला माझ्या? सगळ्याच गोष्ट आहे. हा,
सगळ्या कोर्सला आहे मी हा recommend. कुठले कुठले शेअर मार्केटचे आहात तुम्ही, डिसिजन मेकिंगचे आहात, कोर्स बनवण्याचे आहात आणि शिवांबूच्या पण आहात, बरोबर आहे. बरोबर. पण तुमचा आयडी एकच आहे माझ्या टीचेबलला. बरोबर. याचा अर्थ काय माहिती आहे का, हे 2000 म्हणजे 2000 नाही ते 5000 आहेत. 5,000 आहे. बरोबर आहे. ओके. जसं सौरभ सचिव, म्युझिक, प्रीत. ओके. पण एक गोष्ट लक्षात ठेवा सौरभ सचिव, प्रीत किंवा प्रीतीची गोष्ट जर तुम्हाला एक्सप्लोर करायची असेल, चांगली त्याची बांधणी धाटणी चांगली व्हायची असेल, तर आय सेंटरनी डिसिजन घेणं गरजेचं आहे, ई सेंटरनी नाही. कळलं मी काय बोलतो सौरभ सचिव? आणि तुम्ही आजपासून एक काम करा, ज्या ज्या डिसिजन्स तुमच्या होतात त्या फक्त 3 कॅटेगरीमध्ये त्याचं बायफर्गेशन करायचं. हे आय सेंटरनी आहे, ई सेंटरनी की येस सेंटरनी. आणि हे बायफर्गेशन तुम्ही ज्या वेळेला करायला लागाल नंतर त्याची सवय होईल आणि तुमच्या जास्तीत जास्त डिसिजन्स या आय सेंटर्सने होतील. बघा, आय सेंटर म्हणजे ॲज इट इज की काय गरजेचं आहे आता ती गोष्ट प्रिफर करायची पहिल्यांदा. माझ्याकडे आज पाहुणे आलेले, ओके. पण मी त्यांना असं शी ऑफ करायला गेलो नाही. ते म्हटलं हा. मी म्हटलं हो. मी इथून उठून त्यांना घालवून जायचं. सर्वात महत्वाची प्रीत माझी ही आहे. बघा मी काय बोलतो. आपण काय करतो माहिती आहे का, ई सेंटरनी आपण त्यांच्या मागे जातो आणि जे महत्वाचं काम आहे ते बाजूला ठेवतो. अजिबात ठेवायचं नाही. तुम्हाला कल्पना नसेल, मी ज्या वेळेला 1 वर्ष देशाटन माझा उद्देश होता, 12 वर्षात हे झालं शिक्षणानंतर माझ्या कॉलेजनंतर 1 वर्ष मी देशाटनाला गेलेलो आणि तिथे मी खूपशा गोष्टी ह्या शिकत होतो, ओके. आणि त्या दरम्यान माझ्या सख्या बहिणीचं लग्न पण झालं. मी लग्नाला गेलो नाही कारण मी तिथे काही गोष्टी शिकत होतो. ह्याला बोलतात प्रीत, ओके. आजची जी मीटिंग झालेली आहे परत बघा. मी कोर्समध्ये पण टाकेल आपल्या हे, आणि जर जमलं तर मी यूट्यूबची लिंक तुम्हाला देईन. आणि आजचे जे झालेले आहेत सेशन्स, आजचे जे हे सांगितलेलं आहे मी काय काय आज, ते वाडवेकर रिपीट करते. वाडवेकर नाही, ते संतोष जाधव रिपीट करतील. आणि बाकीची लोक. सागर मस्त आलात का तुम्ही? कधी आलात सागर मस्त? थोड्या वेळ आहात का? नाही, मी हॉस्पिटलमध्ये आई ऍडमिट होती. अच्छा अच्छा, हा ठीक आहे. तुमची सूचनांचंच आम्ही पालन करतोय, ओके. you, नार्वेकर, sir. आजच्या मीटिंग मध्ये झालेल्या 1-2 मिनिटामध्ये डिस्क्रिप्शन सांगायचं असं पॉइंट्स. तर मी सांगू. हॅपी लाईफ सर. हॅपी लाईफ. पहिलं तर आपण पहिले काय म्हणतात त्याला, पहिलं गरजा आपण पाहिल्या. अन्न, हवा, पाणी, हालचाल. महत्वाकांक्षीच्या पातळ्या. नार्वेकर. हा, पातळ्या. थांब एक मिनिट लिहून घे. पहिल्या आपण 5 पातळ्या बघितल्या, ज्याच्यामध्ये पहिली जी पातळी असते ते असते अन्न, हवा, पाणी, हालचाल, काम, वासना आणि झोप. हे आपण भावनिक पातळीवरती डिसिजन घेतो. दुसरी पातळी असते ती निवारा आणि संरक्षण. तिसरी पातळी असते ती प्रेम, आपुलकी आणि काय ते सहयोग, म्हणजे सगळ्यांबरोबर राहणे. सहचर्य. चौथी पातळी आहे ती आपण त्या लेवलचं विचार करतो की सत्ता, प्रतिष्ठा, पैसा आणि मान सन्मान बद्दल आपण त्या पातळीबद्दल विचार करतो. तिसरी म्हणजे 3 स्टेप झाल्यानंतर चौथी ही स्टेप आहे. चौथी पातळी प्रतिष्ठा, मान सन्मान, पैसा, यश. आणि पाचवी पातळी आहे सर ती सेल्फ रिअलायझेशन. ही सर्वात मोठी पातळी असते. जर आपल्याला कुठलीही डिसिजन घ्यायची असेल किंवा कुठलंही काम हाती घ्यायचं असेल तर जर आपण जी 5वी पातळीवरती जर विचार केला आणि त्यांनी जर आपण डिसिजन घेतले किंवा कुठलंही काम हाती घेतलं तर ते आपलं काम अगदी सहजपणे आणि सोप्या रीतीने होऊ शकतं. नंतर तुम्ही एक वाक्य म्हणालात की सूरज की तरफ मुंह कीजिए, छाव अपने आप पीछे आती है. नंतर आपण आपले ते सेंटर पाहिले डिसिजन घेण्याचे, IESM.
आणि आज जर आपण एक स्टेप पुढे गेलो, ज्याच्यामध्ये आपण सेक्शन 2 पाहिलं. सेक्शन त्यामध्ये 2 मध्ये सेक्शन 2 आपण मध्ये 2 पार्ट आहेत. हा कुठले? सेक्शन 2A आणि 2B. 2B. 2A काय करतं? 2A डिकोडिंग करतो. बॉडी कंट्रोल करतो. लिहा. फिजिकल बॉडी आहे ना 2A 2A. आणि 2B हे इंट्युशन. 2B त्याच्या वरची स्टेप आहे. डिकोडिंग करतो. नो मॅन्स लँड असते, ज्याच्यामध्ये एक मास्टर येतो आपल्याला हेल्प करण्यासाठी. आणि आणि मग नंतर आपण अनुभवाबद्दल आपण डिस्कस केलं. अनुभव म्हणजे काय? तर अणु म्हणजे अणुरेणू मधला एक अणु, एक सूक्ष्म, आणि सूक्ष्म भाव म्हणजे अनुभव. नंतर आपण पॅशनेट म्हणजे प्रीत बद्दल आपण डिस्कस केलं. प्रीतसाठी आपण जर जी कुठली पण गोष्ट करतो, जसं तुम्ही उदाहरण दिलं. तुमची प्रीत आहे की नाही डॉग ट्रेनिंग? येस आहे ना सर. मी सकाळी माझ्या डॉगला घेऊन सकाळी पहाटे जातो, कारण का मला एक कॉम्पिटिशन जिंकायची आहे डॉग बद्दलची, ज्याच्यामध्ये ओबिडियन्स क्लास असतो. तर मी त्यासाठी सकाळी, आणि मी किती दमलेला असो तरी पण, म्हणजे दुसऱ्यांचे डॉग जरी शिकवलेले असेल, दमलेला असतो तरी मी माझ्या डॉगला घेऊन रात्री का होईना 12-1 वाजता मी खाली जातो आणि प्रॅक्टिस घेतो. असं आहे. म्हणजे कायझेन जे तुम्ही एक सांगितलेलं ना, एक छोटासा, म्हणजे प्रत्येक कुठली पण गोष्ट करण्याआधी ती छोटी छोटी करून करायची. मी आधी तिची पार्ट म्हणून मी पार्ट मध्ये शिकवतोय बघा तुम्हाला. आपले डिसिजन मेकिंगची सुरुवात I पासून झाली. IESM. आता आपण 2A 2B कडे आलोय खूप दिवसानंतर, है ना? आणि नंतर 3 बघणार आणि नंतर 4 बघणार आपण. मी तर एक वर्षानंतर आलोय सर आपण, कारण का हे जे आपलं पहिलं लेक्चर झालं तरी होतं, लवकर आलोय आपण. पहिलं लेक्चर सर याच्याबद्दल डायमंड लेवलला आपण 4/11 घेतलं होतं. 4/11 तारखेला. 11ला. ते डेट पण लिहितो, प्रत्येक मीटिंगचे पॉइंट्स पण लिहित असतो. असं आहे. नंतर आपण ब्रेन फंक्शनिंग फॉर्म्युला जो आहे आपल्या कोर्स मध्ये, तो आवर्जून बघावा. त्याच्यामध्ये म्हणजे तो सतत पाहत राहायचं, म्हणजे त्याच्याने आपले डिसिजन अजून स्ट्रॉंग होतील. आणि जसं बेदुरकर सरांनी एक एक्सपिरियन्स सांगितला त्यांचा, की त्यांना पण एक असा एक्सपिरियन्स आलाय की अडथळे आधी भरपूर निर्माण होतात, तेव्हा आपण समजून जायचं की एखादं मोठं कार्य आपल्याकडनं होणार आहे, किंवा एखादी मोठी अशी गोष्ट आपल्या हातून निर्माण होणार आहे, असं इन्व्हेन्शन होणार आहे. ओके. आजची जी मीटिंग आहे यावरती कोण कोर्स बनवणार असेल तर अख्खा कोर्स बनवू शकतो, पुस्तक लिहायचं असेल तर पुस्तक पण लिहू शकतो. ओके. पण तुम्हाला आज जे काही इनपुट मिळालं ते जर आउटपुट करून तुम्ही जर बाहेर टाकलं आजच्या आज, तर तुम्हाला 10 पटीने फायदा होईल. तुम्ही ज्या ज्या ग्रुपमध्ये आहात त्या ग्रुपमध्ये शेअरिंग करा. शेअरिंगनी स्वतःची क्लॅरिटी वाढते आणि दुसऱ्या अमिबांना पण आपण ज्या वेळेला मदत करतो एनर्जी लेवल वाढायला, पातळी वाढवायला, तेव्हा आपली एनर्जी लेवल वाढते. ओके, ठीक आहे. मजा आली? उदय पाटील, पहिलीच मीटिंग तुमची? येस सर. येस सर. उदय पाटील, सर्व सेशन्स बघा, सर्व मीटिंग्स बघा जेवढ्या शक्य असतील तेवढ्या. आज तुम्ही चांगला निर्णय घेऊन पटकन आला ना डिसिजन मेकिंगच्या कोर्सला, आहे ना? आता जस्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी यायला सुरुवात झालेली आहे. येस सर. मेसेजेस येतात. आज तुम्हाला जाणवलं, का जाणवलं कुणास ठाऊक, की डिसिजन मेकिंगचा कोर्स घ्यावा, आहे ना? हा, घेणार होतो सर मी. बऱ्याच दिवसापासून लांबत होतो ते. आज निर्णय घेतला. कारण मित्रांनो, या फार वेगळ्या गोष्टी आहेत. ह्याचं मोजमाप पैशात कधी होणार नाही आणि आता जस्ट सुरुवात झालेली आहे. आता बघा, उद्यापासून तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल व्हायला सुरुवात होतील. आणि उद्या ग्रुपमध्ये आज तर करा शेअरिंग ह्या मीटिंगविषयी काय झालं ते, पण उद्यापासून जे बदल व्हायला सुरुवात होतील त्याचं पण शेअरिंग करा, की ह्या मीटिंगपासून आता तुमचं शिफ्टिंग व्हायला सुरुवात होईल. सी पॉईंटला आहात,
तिथे जर तुमचं शिफ्टिंग झालं तर ठीक, नाहीतर अधोकडीकडे वाटचाल होईल. ओके, कारण ह्या स्टेजला मास्टर्स येतात जे आपल्याला मदत करतात. सेवा का मौका दिया सब लोगों का धन्यवाद. थैंक यू वेरी मच.